आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, शरद पवार इन्स्पायर्ड फेलोज, मागच्या बॅचचे, या बॅचचे, इथे उपस्थित असलेला पालकवर्ग आणि बंधू भगिनींनो, शरद पवार इन्स्पायर फेलोशिप ही माझ्या मते एक मोठी म्हणजे सामाजिक आणि राष्ट्रीय परिवर्तन करणारी गोष्ट आहे. एका कॉम्पिटिटिव्ह प्रोसेसमधनं आपण सर्वांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर वर्षभर आपण आपापलं योजलेलं कार्य, प्रोजेक्ट वर्क वेगळ्या वेगळ्या मेंटर्सच्या गायडन्सखाली करणार आहात. आणि मग आपण जसं मगाशी ऐकलं मागच्या बॅचच्या फेलोजकडून की प्रत्येकाने काही काही उपक्रम सुरू केलेले आहेत. काही स्टार्टअप्स आहेत, काही शैक्षणिक उपक्रम आहेत, बऱ्याच साहित्यामध्ये बरीच नवीन पुस्तकं आलेली आहेत. आणि या सर्वांचा उद्देश म्हणजे मगाशी उल्लेख केला माझ्या आधीच्या की मागच्या युगामध्ये माणसांचं यांत्रिकीकरण झालं, आता या युगामध्ये यंत्रांचं मानवीकरण करता आलं तर खूपच उत्तम. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कदाचित करेल, पण कमीत कमी मानवाचं मानवीकरण तरी आपण साध्य करूया. आणि मला असं वाटतं की आपला देश किंबहुना संबंध जग जर पुढे चांगल्या प्रकारे जायचं असेल तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आजची आपली जी काही एकूण शिक्षण पद्धती आहे ती याबाबतीत अपयशी ठरलेली आहे. हे खरंच आता नवीन एज्युकेशन पॉलिसी येऊ घातलेली आहे, त्याच्याने याच्यामध्ये परिवर्तन होऊन आपण एक सफल शिक्षण प्रणाली सुरू करू शकू अशी आशा करूया. पण आपण इथे शरद पवार इन्स्पायर फेलोशिपच्या माध्यमातून जे काही करतो आहोत ते त्याच्याशी एकदम सुसंगत असंच आहे. आणि नवीन शिक्षण प्रणालीमध्ये जे अभिप्रेत आहे त्याच्यातला बराचसा भाग आपण याच्यात साध्य करणार आहोत. अर्थात एकूण जीवनामध्ये आपल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्यांना आपल्याला सामोरं जायला लागतं त्याचे बरेच पैलू आहेत आणि शिक्षणामध्ये या सर्वच पैलूंचा विचार व्हायला पाहिजे. इथे आपण त्याच्यापैकी काही निवडक पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहोत. कालांतराने त्याच्यात वाढ होईल. जसं आज एक डायमेन्शन नवीन ॲड करण्याचं जाहीर झालेलंच आहे. तर सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक जण जर आपल्या संकल्पनेप्रमाणे आपल्याला मिळालेल्या शिक्षणाच्या आधारे आणि आपण आत्मसात केलेल्या कौशल्यांद्वारे जर काहीतरी नवनिर्मिती करू शकला, जर ज्या परिसरात आपण राहतो तो परिसर एकूण जर नेट एक्सपोर्टर करू शकलो आपण, म्हणजे असं कल्पना करूया की भारतातली सर्व खेडी निर्यातक बनतील, भारतातली सर्व शहरं निर्यातक बनतील. आणि हे शक्य आहे कारण आपल्याकडे सध्या जे चालू आहे की भारत एक फार मोठी बाजारपेठ आणि सगळं जग आपल्याकडे येतं.
मला वाटतं ही परिस्थिती आपल्याला बरोबर उलटवायला पाहिजे. म्हणजे ते म्हणजे असं की भारतातला प्रत्येक नागरिक हा एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्हॅल्यू ॲडिशन, मूल्यवर्धक असा असला पाहिजे. आणि त्यांनी केवळ आपल्या परिसरातल्या गरजाच पूर्ण करायचं एवढंच नव्हे, तर त्याच्यापेक्षाही जास्त बाहेरची जी मार्केट आहेत, त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पण पूर्ण करण्याची क्षमता बाळगणं. आणि असं झालं तर अर्थातच म्हणजे इकॉनॉमी जी पुढे जाते ती केवळ याच्यामुळेच ती पुढे जाते. आणि हे करताना मानवाचं मानवीकरण हा जो दुसरा मुद्दा आहे हाही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या शरद पवार इन्स्पायर फेलोशिपमध्ये एका बाजूला शेतीविषयक विषय आहे, पण दुसऱ्या बाजूला शिक्षण आणि साहित्य हे दोन महत्त्वाचे मुद्दे पण जोडले गेलेले आहेत. आपण जेव्हा या गोष्टींची चर्चा करतो की बा आपण आपल्या देशामध्ये स्टार्टअप्स मूवमेंट कशी पुढे आणायची किंवा एंटरप्रेन्योरशिप कशी वाढवायची, असल्या चर्चांमध्ये इकोसिस्टम हा एक न चुकता येणारा शब्द आहे. आणि ती खरी मेख जी आहे ती तिथेच आहे. आणि बऱ्याच वेळेला मला असंही वाटतं की हा जो प्रश्न आहे पुढे जाण्याचा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याला मी कल्चरल प्रॉब्लेम म्हणतो की आपण आपल्या इथे एंटरप्रेन्योरशिप पुढे जाऊ का शकत नाही. आपण आपल्या तरुण मंडळींना वाव देण्यासाठी आपल्या इथनंच पास झालेली मुलं पण परदेशात गेल्यानंतर खूप चांगलं परफॉर्म करतात, आपल्या इकडे नाही करू शकत. असं का होतं? तर हा एक कल्चरल मुद्दा आहे. आणि त्याच्यावर जर मात करायची झाली तर मला वाटतं ही जे तिन्ही डायमेन्शन्स आहेत, म्हणजे शेतीबरोबरच शिक्षण आणि साहित्य, ही तिन्ही डायमेन्शन्स खूप महत्त्वाची आहेत. आणि या तिन्ही दिशांनी जर आपण पुढे गेलो, तिन्ही डायमेन्शन्सवर पूर्ण लक्ष देऊन जर आपण पुढे गेलो, तर मला वाटतं हा जो कल्चरल प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपण मात करू शकू. एंटरप्रेन्योरशिपमध्ये नेहमी म्हणतंच, मगाशी उल्लेख झाला, वी लर्न फ्रॉम फेल्युअर्स. एंटरप्रेन्योरशिपमध्ये मॅनेजमेंटच्या पुस्तकांमध्ये आपल्याला बघायला मिळेल की याच्यामध्ये व्हॅल्यूज ऑफ डेथ असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या व्हॅल्यूज ऑफ डेथ असतात. आणि त्या व्हॅल्यूजवर मात करायची झाली तर आपल्या भोवतालचं जे वातावरण आहे, जी इकोसिस्टम आहे, त्याच्यामधनं आपल्याला ती शक्ती मिळाली पाहिजे की ज्या काही समस्या येतील त्याच्यावर आपल्याला मात करता यावी. आणि हे करण्यामध्ये केवळ फक्त माझा फायदा काय, माझा तोटा काय, माझा बिझनेस किती वाढला, याच्याबरोबर एकूणच एकमेकास सहाय्य करू, आपल्या परिसरात ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज चालतात त्यांचं एकमेकांवर, म्हणजे बऱ्याच वेळेला इंडस्ट्रीमध्ये क्लस्टरिंग हा एक फार महत्त्वाचा पॅरामीटर असतो. तसं इतर बाबतीतसुद्धा असं एक क्लस्टरिंग, एकमेकात गुंतलेले, एकमेकात कन्स्ट्रक्टिव्हली एंगेज्ड असलेले, अशा प्रकारचं वातावरण जर निर्माण करता आलं तर फेल्युअर्स आपोआप कमी होतात. आणि त्यासाठी हा जी सांस्कृतिक बाजू आहे ही तितकीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून मला शेवटी एकच सांगायचं आहे, म्हणजे आधीच्या बॅच जे फेलोज इथे उपस्थित आहेत त्यांना आणि या बॅचचे जे फेलोज आहेत त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी, की ज्यांनी आता म्हणजे साहित्यात पुढे जायचं ठरवलं आहे किंवा शिक्षणात पुढे जायचं ठरवलं आहे, त्यांनी पण त्या परिसरातला अभ्यास करावा
आणि तिथे मूल्यवृद्धीसाठी जे काही चालतं त्याची इतर डायमेन्शन्स काय आहेत. एखाद्या संस्थेमध्ये काम करताना बरेच वेळेला वरिष्ठ मंडळी त्यांचं एक आधीचं ठरलेलं माइंडसेट असतं आणि त्याच्याने आपल्याला तरुण मंडळीला वाव मिळत नाही. हा एक सामाजिक प्रश्न आहे, सांस्कृतिक प्रश्न आहे. याच्यावर अभ्यास होऊ शकतो, लिखाण होऊ शकतं. शिक्षणात काय साध्य करायचं हे विवेक सावंतांनी आपल्याला आधी सांगितलेलंच आहे. तर मला वाटतं आता आपण या ज्या आपल्या 3 स्ट्रीम्स आहेत शरद पवार इन्स्पायर्ड फेलोशिप्सच्या, या 3 स्ट्रीम्सचं क्रॉस फर्टिलायझेशन कसं होईल, या 3 स्ट्रीम्सचं एकमेकांना सपोर्ट कसा मिळू शकेल. आणि हे मला वाटतं आधीच्या बॅचच्या म्हणजे आता मागच्या वर्षीच्या बॅचच्या किंवा त्याच्या वर्षीच्या बॅचच्या यांनी याच्यावर विचार द्यावा. तुम्ही तुमचे उपक्रम पुढे चालवत आहेत, पण त्याचबरोबर या अनुषंगाने पण विचार करावा. आणि एकूणच ही आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे, व्हॉट्सॲप ग्रुपचा जमाना आहे. माझी खात्री आहे शरद पवार इन्स्पायर्ड फेलोजचं पण एक व्हॉट्सॲप ग्रुप आणि त्याचे वेगळे वेगळे व्हर्टिकल्स असं करून एक मूवमेंट जर तयार केली तर मला वाटतं हे जे इंटिग्रेटेड अप्रोच जो आपल्याला घ्यायला पाहिजे तो घेण्यात खूप मदत होईल. गेल्या बॅचच्या शरद पवार इन्स्पायर्ड फेलोजना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या वर्षीच्या शरद पवार इन्स्पायर्ड फेलोजचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.